हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे वावरातून. कारण वरती चालले होते, काँग्रेस उगलं इथं. तर म्हणलं चला जाता जाता कपाशीतून पण चक्कर मारून जा आणि मग पोरांकडे जायचे थोडं बारकाल्या. तर कपाशीत बरेच दिवस झाले मी चक्कर नव्हती मारली. यंदा कपाशी एवढी म्हणावं अशी नाही बरं का. यंदा कपाशी इथपर्यंतच वाढली. कारण नाही दरवर्षी कपाशी माझ्या डोक्या इतकी असती, यंदा एवढी नाही पण चांगली आहे. तेज बीज भारी आहे कपाशीला बा, छान आहे कपाशी. तिकडच्या साईडला वाढलेली आहे, इकडंच नाही वाढलेली. पण इतक्याला मी जाणार नाही आत्ता, कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे जायला. पण काय करावं, जावं असं वाटतं. इथं एक काँग्रेस झाड उगले. सध्या काही काम नाही ना, तर कपाशीत चक्कर मारली यायचं सुद्धा कंटाळा येऊ राहिला आहे. इकडे चांगली वाढलेली कपाशी. नाहीतर रोजची कामाला जरी गेले ना, तर रोज संध्याकाळी 5:30च्या नंतर एक वावरातून चक्कर मारून जात असते मी. पण आता घरी ना सध्या तर कोणचंच नाही. धड ना म्हणतात ना, घरचं ना दारचं, तसं धड येत नाही मी वावरात पण. आणि घरीच कारण दुपारून शाळा सोडायच्या असतात, त्याच्यामुळं यायला टाईम भेटत नाही. मग नाही येत इकडं. तर कपाशी छान आहे. चला आता इथपर्यंतच बस. निम्म्यात आले, निम्म्यात नाही जाऊ शकत मी पुढं. कारण सर्दीने ना इतके हातपाय गळलेत माझे. चालायला हे नाही राहिली, आवाखा नाही राहिला. त्याच्यामुळं आत्ता चालले घरी. आता घरी जाऊन थोडे आराम करायचा. ब्लॉग बनायला सुद्धा तयार करायला सुद्धा असं इथं नाडक असं हे हो राहिलं ना, तर आवाज निघा ना, तर कंटाळा आला होता ब्लॉग घ्यायचा. पण म्हटलं नको, चला एक घेऊ छोटासा. तर वरती जाते पोरांना द्यायचे होते सीताफळं. त्यांना सकाळी फोन केला होता मी, पण ते नेमकं शाळेत गेले होते. आज शनिवार होता, सकाळी लवकर शाळा होती. मग ते शाळेत गेले होते, त्याच्यामुळं मग ते काय आले नाही. तर मग म्हणलं पिकले ना ते नेऊन देता येणार नाहीत, आणि जाऊस तरच निम्मे अर्धे फुटते. एक होतं पिकलेलं, तेवढंच चालवलं. कारण गेल्या लेकरं पिकलं का नाही बघणारच आहेत. तर मग ते एक दिलं आणि बाकीचे कच्चे. तर ते संध्याकाळपोत पिकणारच आहेत. संध्याकाळ पोत, उद्या सकाळ पोत. पण लेकरांना दम नसतो, त्याच्यामुळं एक होतं पिकलेलं तेवढं चालवलं. तर चला मग येते वरलाकडून जाऊन. गाडीवरच आली मी, कारण पै घरी पै जायचं म्हणलं ना, तिकडून रिटर्न जायला जातं, पण रिटर्न यायला लय कंटाळा येतो. त्याच्यामुळं गाडीवर चालते. चला मग येते जाऊन. सांग, खायचं का दर हा काय झालं, जा ना लवकर येताना. हा बाल्या एक काय घरात, बाल्या घरात एक काय. अय म्हटण्या, बाल्या घरात एक काय. बाल्याला अर्ध दी, एकच पिकलेलं आहे, बाकीचे पिकून दी. भांडणं करू नका. ते नेमकं चारायला गेले होते. चावी त्यांच्याकडे आहे का नाही माहीतच नाही, म्हणून मग मला टपकन मागे निघायचं होतं. पण मग जाऊ दे. कोणाचा? हा माझ्या ध्यानतच नाही. आज पोरं सकाळी शाळेत गेले असते म्हणून. चांगलं निघलं का? काय करायचं तुम्हाला हे उपटायला जायचं होतं म्हणे ना, ते राजगिरा उगल्याला. मग पुढं
तेवढं देऊन द्या पप्पा येऊ का मी ह्या मॅडमचं काय चाललंय घरात आवाज आहे ना तिकडे गण थोडं लवकर यावं ही मॅडम कुठे गेली रे वाल्या ब्लाऊज शिवती मी म्हणलं माझ घेतलंय तू माझ शिविणार आहे का नाही हे कोणाचं आहे हां ते ऋतू साडी घेतली अजून ब्लाऊज इकडे शिकाय असं आहे व्हिडिओ काढी तुझा सर्दी झालेली फुसफुस करती हे माणूस कापून फुलले वाटते असं चल बाहेर बसते घरात थांबू नाही वाटत मला बाहेर मोकळ्या हवाला आवडत आणि तू म्हणली मला जायचं तिकडं हे उपटायला गवत तसलं फोन नव्हता केला पोरांना पाठवून दे म्हणून तू म्हणली पोरं शाळेत गेलेत मग मी म्हणलं तर ते पिकले ना तर हिरी नेता नाही यायचे आणि मग ते एक दिवस जरी पिकून राहिले ना लगेच इटले येऊन लागत मग ते घेऊन आले होते लेकरांना आवडत लेकरं खायचं आपल्याला नाही गिळत ते हां बघा मॅडमचं कसं हां ग मॅडमची कशी आई चालली मोबाईल बघा त्यात झोपल्यात मस्त दाखवत होती लय काय काय उठली ग इथं कुत्री आणि मांजरण बाय 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 पाटील हो द्या तुमचं बी आगमन अडसरी पाटील का बाहेर बाहेर निघू राहिले बोल ना बोल काय म्हणतो ती ग्रुप राहतो माझं जरा उलट काय म्हणतो ती काय चाललं तुमचं हळूहळू म्हणून सांगा खरं असं वय चल आल्या आल्या खवळी मला आता घेतील माझ्या वाट्याच्या पोळ्या करून मग कुठं जाणार तू काय चार चार हात लावायचे काय ते म्हणते आमचीच कोणी येत बघितली का आईश आमच्या इथल्या सुनाची आमच्या इथल्या पोरांना कोणी बायका द्यायला नाही मानणारच नाही आमच्या इथल्या सुनाची अशी आईश म्हणजे आमची बरं का आम्ही पण सुनाची आहे की नाही काय बघते बघितलं का तुम्हाला दाखवत थांबा ती काय बघू राहिली ओळखती काय बघत असली कोणती टाकली कोणती टाकली शेअर टाकली शेअर टाकली का इथं काय ती मॅडमची शेअर टाकली राहून कशी कोणती टाकली म्हणजे काय नाव कोणती टाकली आईने टाकलीची नाही काय तर नाव शेअर टाकलीचं नाव आणि तुमच्या हॉस्टेलची कोण काढली घरच काढून राहिली का तुम्हाला म्हणते मग ओके देत होता ना तुमचा भाऊ परत एवढं बहुत झालं मोठं मोठं जांभळं नाही आवाज बरं वाटतो
काढावं लागू राहिलं. चला जाऊ का मग काय तुम्ही व्हिडिओ काढून द्या ना, काही बोला ना. गणपत कामात बिजी आता आता पूर्ण कॅच केले. हा भे वाटत काय, पोरगी असल्यानेच लाजू राहिलेत. पोरीला लाज वाटत बाय. नको मी कॅमेऱ्यात. हा हा तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे. हा तस नसते दाखीत मी. तुम्ही करता का नाही. आता एवढं छोटा ड्रायव्हर छोटं पाकिट बडा धमाका. मोठा धमाका मस्त रोज येईल आहे का नाही हो. चला हो तुमच्या नादी लागून